नमस्कार मंडळी, मी आकाश आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपली भटकंती पुन्हा सुरू झालेली आहे। तर मंडळी, सध्या आपण पुन्हा निघालेलो आहोत नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये, कारण की सध्या आपली हेमाडपंथी मंदिरांची सिरीज चालू आहे आणि एका युनिक मंदिराबद्दल मला नुकतीच माहिती मिळाली आणि लगेच मी निघालेलो आहे। कारण की या मंदिराचा इतिहास खूप जबरदस्त आहे आणि स्टोरीसुद्धा खूप जबरदस्त आहे। हे जे मंदिर आहे यादव काळातलं हेमाडपंथी बांधणीतलं मंदिर आहे। जवळपास 11व्या ते 12व्या शतकातलं असू शकतं, पण या मंदिराचा शोध लागलेला आहे 1780 मध्ये। तर एक शेतकरी शेत नांगरत होता, तेव्हा त्याला त्या मंदिराचा कळस लागला, म्हणजे त्याचं जे नांगर आहे ते अडकलं। नंतर कळालं की इथे खूप मोठं मंदिर असावं। मग नंतर खोदकाम केल्यानंतर बघितलं तर खूप भव्य असं यादवकालीन मंदिर सापडलं। तर आता पुनर्वसन करून ते मंदिर खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे। आणि हे मंदिर जे आहे हे प्रवरा नदीच्या तीरावर आहे आणि जेव्हापासून या मंदिराची बांधणी झाली असेल तेव्हापासून या मंदिराकडे दुर्लक्ष झालं असावं, म्हणून या नदीला पूर येऊन त्यानंतर पूर्ण गाळ किंवा चिखल साचून ते मंदिर पूर्णपणे जमिनीमध्ये दाबलं गेलेलं होतं। तर आता निघालेलो आहोत आपण त्या मंदिराची माहिती घेण्यासाठी आणि बघू शकता बाईकनेच निघालेलो आहे। सोलो राईड आहे आजची आणि सध्या मी घाटामध्ये आहे बघू शकता। आणि इथून आता सह्याद्री डोंगर रांग सुरू होत आहे, त्यामुळे नजारेसुद्धा आपल्याला खूप जबरदस्त लागणार आहे। तर या मंदिराची पूर्ण डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आता डायरेक्ट सिद्धेश्वर मंदिराजवळ। सिद्धेश्वर महादेव मंदिर हे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रवरा नदीच्या तीरावर स्थित आहे। शिल्पकलेचा चमत्कार असलेल्या या मंदिराच्या अगदी तटापर्यंत गाडी जाते, त्यामुळे इथे पोहोचणं अतिशय सोपं आहे। सह्याद्रीच्या कुशीतून जाणारा रस्ता निसर्गाचे एक वेगळे रूप दर्शवतो। अकोले बस स्थानकापासून हे मंदिर केवळ हाकेच्या अंतरावर आहे, त्यामुळे अकोल्याला जाणाऱ्या कुठल्याही बस किंवा टॅक्सीमार्फत तुम्ही सहजपणे पोहोचू शकता। तसेच जवळचे रेल्वे स्थानक नाशिक रोड हे आहे। नाशिकपासून हे मंदिर 65, मुंबईपासून 200 आणि पुण्यापासून 140 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर फायनली मंडळी आपण पोहोचलेलो आहोत अकोलेमध्ये, म्हणजे प्रॉपर अकोले शहरामध्ये। आणि इथे मला माझा एक मित्र भेटलेला आहे जुना, तानाजी सावंत नाव आहे। तर अकोलेमध्येच असतो तो, इथून 7 किलोमीटरच त्याचं गाव आहे। कोणतं गाव? रुंबवडी। अच्छा, सावंतवाडी। अच्छा, तर आम्ही कॉलेजला सोबत होतो, त्यानंतर क्लासला पण सोबत होतो आणि टायमिंग क्लासला पण सोबत होतो। भरपूर ठिकाणी आम्ही सोबत होतो, पण आता तो व्यावसायिक झालेला आहे आणि त्याची इथे शेती वगैरे आहे, त्यामुळे तो इथेच सेटल झालेला आहे। पहिले तो नाशिकलाच राहायचा। तर आता आपण बघू शकता इथे सिद्धेश्वर मंदिर आहे, तर ज्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। तर या मंदिराची माहिती आपण आता इथे कलेक्ट करणार आहोत, तसंच हे मंदिरसुद्धा बघणार आहोत, कारण की खूप जबरदस्त मंदिर आहे। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की हे मंदिर मातीमध्ये पूर्ण गाडलेलं होतं आणि हे पूर्ण त्याचं पुनर्वसन केलेलं आहे। तर बघूया इथे कुठले कुठले शिल्प कोरलेले आहेत। तर मंडळी, हे मंदिराचं पश्चिम प्रवेशद्वार आहे, जे बंद आहे। थोड्या वेळाने आपल्याला इथले जे गुरुजी आहेत ते खोलून देणार आहेत, तेव्हा आपण आतमधला परिसर बघणारच आहोत। पण बघू शकता हे जे प्रवेशद्वार आहे, इथे असे 2 स्तंभ आहे, ॲक्च्युली 4 आहे, 2 मंदिरालाच खेटून आहे आणि हे पुढचे 2 स्तंभ आहेत। आणि या साईडला बघू शकता इकडे आता मंदिरांचे शिल्प सुरू होतात। तर नेहमीप्रमाणे हेमाडपंथी बांधणीतले जे मंदिर असतात तशीच शिल्प आहेत। आपण आता टहाकारीचं जे मंदिर बघितलं होतं तशीच बांधणी आहे। बघू शकता आता इथे भौमितिक रचना, त्यानंतर इथे बघू शकता देवी देवतांच्या अप्सरांच्या मूर्त्या। आणि हा जो परिसर आहे त्या बाजूला सुद्धा आहे असा म्हणजे असं स्ट्रक्चर। इकडनं मंदिराचं पूर्ण आतमधलं स्ट्रक्चर दिसतं आणि इथूनच मंदिरामध्ये प्रकाश वगैरे पडतो। आणि इथे जाळी लावण्यात आलेली आहे, बघू शकता मुखमंडप म्हणू शकतो आपण याला। आणि मंदिराच्या बाहेर काही विरगळी आहेत, हे बघा इकडे विरगळी आहेत। विरगळी म्हणजे आत्ताचे कसे सैनिकांना जर वीरमरण आलं त्यांना जिथे दफन करतात तिथे ते शिला लावतात, त्या पद्धतीने यापूर्वीच्या काळातही तसं करायचे। असं दगडाने कोरलेलं शिला त्यांच्या समाधीच्या वर लावायचे। तर मंडळी, आता आपण मागच्याच बाजूला आलेलो आहोत, जे मंदिराचं पूर्व प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आपण जात आहोत। पण बघू शकता आता इथे एक मूर्ती आहे, शिवतांडव करतानाची ही मूर्ती होती, पण अतिक्रमण झाल्यामुळे तेव्हा ही उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर आतमध्ये शिवलिंगचा जो अभिषेक वगैरे करतात आणि जे दूध किंवा पाणी असतं ते बाहेर जाण्यासाठी इथे बघू शकता हे तयार करण्यात आलेलं आहे। आणि इकडे आहे प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या
बाजूलाच इथे हनुमानाचं एक मंदिर तयार करण्यात आलेलं आहे गावकऱ्यांमार्फत. बघू शकता ते हनुमानाचं मंदिर आहे आणि मूर्ती आहे. आणि बघू शकता हे आहे पूर्वेकडचं प्रवेशद्वार. ॲक्च्युली हेच मुख्य प्रवेशद्वार आहे. सध्या मागचं प्रवेशद्वार बंद असतं, त्यामुळे जे भक्त असतात ते इकडनंच येतात. तर इथे खूप बारीक बारीक शिल्प कोरलेली आहेत. जवळपास इथे 8 ते 10 स्तंभ आहेत आणि प्रत्येक स्तंभांवर वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. द्वारपाल आहेत, त्यानंतर विष्णूच्या मूर्त्या आहेत, अप्सरांचे शिल्प आहे, त्यानंतर देवी देवतांच्या मूर्त्या आहे, सैनिकांच्या मूर्त्या आहे, यक्षांच्या मूर्त्या आहे जे आपण बघतोच प्रत्येक मंदिरांवर. आणि इकडे बघू शकता नंदीची मूर्ती आहे, इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे. तर बघू शकता आता हा जो मुखमंडप आहे खूप जबरदस्त कोरीव काम आहे आणि वातावरण पण थंड वाटतं इथे टेम्परेचर. तर बघू शकता इथे खूप साऱ्या मूर्त्या आहेत. ते आता मी तुम्हाला दुसऱ्या कॅमेऱ्याने दाखवतोच जवळून. आणि प्रवेशद्वार सध्या बंद ठेवण्यात आलेलं आहे. ॲक्च्युली आता पुजारी येत आहेत, तर हे मंदिर आता खोलतील, त्यानंतर आपण आतमधनं बघू. तर बघू शकता बाहेर सुद्धा एक मंदिर आहे, तर तिथे आपण जाणार आहोत. आणि इकडे सुद्धा रामाचं एक मंदिर आहे प्राचीन, ते सुद्धा आपण बघणार आहोत. अकोले नगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं शहर. शहर जरी लहान, पण इथल्या सिद्धेश्वर महादेवाची महती मात्र अफाट आहे. हे केवळ एक मंदिर नाही, तर उत्तम शिल्पकलेचा नमुना आहे. प्रवरा नदीच्या काठावर वसलेले हे शहर श्रावणात तर येथील सौंदर्य पाहण्यासारखे असते. अकोले तालुक्यातील मध्ययुगीन सिद्धेश्वराचे हे मंदिर अतिशय कोरीव आणि सुंदर आहे. या मंदिराची बांधकाम शैली हेमाडपंथी आहे. शिल्पकलेचा अत्यंत उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराचा शोध इसवी सन 1780 साली एका शेतकऱ्याने लावला. जमीन नांगरताना त्याचा फाळ जमिनीत अडकला. त्या जागेवर खोदून पाहिले असता मंदिराचा काही भाग दिसून आला. तेव्हा गावकऱ्यांनी मिळून या मंदिराला जमिनीतून वर आणले व या मंदिराची साफसफाई केली. ही स्वच्छता करताना येथे काही कागदपत्रे आणि तत्कालीन नाणी देखील आढळून आली आहे. यादवकालीन स्थापत्याचा आणि कलेचा अप्रतिम संगम येथे दिसून येतो. मंदिराची रचना भूमिज शैलीतील आहे. सभागृहाचे एक प्रवेशद्वार पूर्वेकडे असून तेथे नंदी मंडप आहे. या नंदी मंडपात स्तंभांवर जे यक्ष आहेत त्यांची मुखे मूषक आणि नरसिंह यांची आहेत. तसेच या स्तंभांवर देवी देवता, पुराणातील काही प्रसंग आणि ऋषीमुनी यांचे देखील शिल्प पाहावयास मिळतात. मंदिराचा सभामंडप शिल्पवैभवाची साक्ष देतो. एक मुख्य सभामंडप आणि 2 उपमंडप अशी त्रिदलीय रचना असलेले हे मंदिर असून अतिशय नाजूक कोरीव काम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका, विविध देवी देवतांची आणि यक्षांची शिल्पे, सागर मंथनासारखे काही पुराण प्रसंग असा सारा खजिनाच नजरेसमोर मांडून ठेवला आहे. तर मंडळी, हे मंदिर आपण आतमधून तर बघणार आहोतच, पण या ठिकाणी बघू शकता आपल्यासोबत काही स्थानिक गावकरी आहेत, त्यानंतर इथले पुजारी सुद्धा आहेत. तर यांच्याकडनं आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर हे मंदिर याच्यावर शेती होती. तर हे 1780 साली हे म्हणजे नांगरताना हे मंदिर सापडलं. तेव्हा कळस लागला, मग खोदकाम चालू झालं, तर मग मंदिर निघत गेलं. अच्छा. आणि कधीचं मंदिर आहे हे 11व्या शतकात, 11-12व्या शतकातला असं लोक म्हणतात. इथं आल्यानंतर प्रसन्न वातावरण आहे. आता या मंदिराचा थोडासा जीर्णोद्धार व्हावा किंवा त्याची देखभाल करण्यासाठी शासनाने याच्यात लक्ष घालावं जास्त करून. कारण अशा मंदिरांची उभारणी आता पुन्हा होणे नाही. त्याच्यामुळे शासनाने ह्या जपून ठेवा या मंदिरांचा. तर मंडळी, आता आपण या मंदिराचं जे पश्चिम प्रवेशद्वार आहे तिथे आलेलो आहोत. ॲक्च्युली हे प्रवेशद्वार बंद असतं. मी जेव्हा आलो तेव्हा सुद्धा हे बंद होतं, पण गुरुजींनी आपल्याला ते ओपन करून दिलेलं आहे. आणि बघू शकता आता इथे मुखमंडप आहे आणि आता इथे आपण प्रवेश करत आहोत. हे फक्त श्रावणमध्येच खुलं असतं बरं का, फक्त आपल्यासाठी खोललेलं आहे. तर बघू शकता आता इथे प्रवेशद्वाराजवळ इथे द्वारपालाचे शिल्प आहेत, त्यानंतर अप्सरा वगैरेचे शिल्प आहेत इथे सुद्धा आहे. आणि खूप अशी बारीक डिझाईन केलेली आहे इथे बघू शकता. आणि त्यानंतर हे प्रवेशद्वार आहे, इथे गणपतीचं शिल्प कोरलेलं आहे. आणि
आतमध्ये मी आलेलो आहे आणि बघू शकता आतमधला परिसर खूप सारे स्तंभ आहेत इथे आणि प्रत्येक स्तंभांवर वेगवेगळं नक्षीकाम केलेलं आहे कोरून. तर इकडे बघू शकता विष्णूच्या काही मूर्त्या आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या पोजमध्ये अप्सरा वगैरेचे शिल्प आहेत, त्यानंतर देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. इकडे बघू शकता हसरे यक्ष आहेत. हे बघा, हे प्रत्येक मंदिरांवर असताच स्तंभांचा भार तोलण्यासाठी. आणि इथे समुद्र मंथनाचा जो प्रसंग आहे हे बघा इथे तो कोरलेला आहे, म्हणजे पूर्ण प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे. आणि बरेचसे अजून शिल्प आहेत. आणि इकडे या साईडला बघू शकता हा पूर्ण असा मोकळा भाग आहे. इकडे कदाचित व्हेंटिलेशनसाठी किंवा उजेड आत येण्यासाठी हे बनवण्यात आलं असेल. आणि समोरच्या साईडला सुद्धा इकडे आहे. आणि इकडे आहे शिवलिंग, जसं मी तुम्हाला त्या प्रवेशद्वारमधून जे शिवलिंग दाखवलं इकडनं सुद्धा जाता येतं. हे बघा, इकडनं शिवलिंग आहे. आणि इकडे पूर्ण बघू शकता टाईल्स वगैरे लावून सुशोभित करण्यात आलेलं आहे. तर गुरुजी तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला आतमध्ये हे खोलून दिलं प्रवेशद्वार आणि हे मंदिर आम्हाला बघायला मिळालं. आमच्या प्रेक्षकांना सुद्धा तुमच्यामुळे हे मंदिर बघायला मिळालं. मंदिरात मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह पाहावयास मिळतात. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर 4 मुख्य स्तंभ आणि भिंतीमध्ये दडलेले 6 अर्धस्तंभ दिसतात. मंदिरातील मध्यस्तंभ हे अष्टकोनी असून त्यात देवी देवतांची काही शिल्पे पाहावयास मिळतात. स्तंभांच्या शीर्षावर भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. तसेच समुद्रमंथन आणि युद्धातील काही प्रसंग हे देखील कोरलेले आढळतात. तर अर्धमंडपाच्या बाह्य भागात तांडव करणारा शिव आणि दुसऱ्या देवकोष्ठात चामुंडा अशी शिल्पे दिसतात. या मंदिराचे बारकाईने निरीक्षण केल्यास असे जाणवते की प्रत्येक कालखंडात गरज भासल्यास मंदिराची डागडुजी केली गेली आहे. गर्भगृहात प्रवेश करताच समोर मोठी शंभू महादेवाची पिंड आहे. ही पिंड 12 ज्योतिर्लिंगांप्रमाणे खोल अशी जमिनीत तयार केली आहे. प्रवरेच्या तीरावर ऐतिहासिक व पौराणिक वारसा असलेले हे मंदिर अकोले तालुक्याच्या वैभवात भर घालत आहे. तर मंडळी, हे जे सिद्धेश्वर मंदिर आहे त्याच्या बाजूलाच इथे आणखी एक महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. छोटंसंच आहे. इथे सुद्धा शिवलिंग आहे आणि पाठीमागे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे, ते सुद्धा प्राचीन आहे. तर तिथेच आपण आता जात आहोत. तर मंडळी बघू शकता आता वरती आलेलो आहे आणि मागे बघू शकता सिद्धेश्वर मंदिर जिथं आता आपण होतो. आणि इकडे श्रीरामांचं मंदिर आहे ते प्राचीन. आणि इथेच हे मंदिराचं जे बघतात म्हणजे मालकी ज्यांच्याकडे आहे त्यांचं घरसुद्धा आहे. कदाचित जर ते आपल्याला भेटले तिथं तर त्यांच्याकडनं सुद्धा आपण माहिती घेऊया. तर मंडळी बघू शकता आता आपण जे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे हे सुद्धा खूप प्राचीन मंदिर आहे. बघू शकता स्ट्रक्चरवरून तुमच्या लक्षात येतच असेल. तर तिथे आपण आलेलो आहोत. चला आता आपण आतमध्ये दर्शन घेऊ. त्यानंतर त्यांचं काय नाव आता आपल्याला? अनिरुद्ध पेटकर. अच्छा, तर जे पेटकर आहेत ते त्यांच्याकडेच या मंदिराची मालकी ना सध्या. तर त्यांना आपण भेटूया. तर मंडळी इथे माझ्यासोबत पुण्यावरनं आलेले आहेत मंदिर बघण्यासाठी. काय नाव तुमचं? समीर पाठक. ओके. आणि तुमचं? गिरीश मुळे. ओके. आणि कसं काय समजलं या मंदिराबद्दल तुम्हाला आणि कधी आले तुम्ही? आम्ही ते ऐतिहासिक वास्तू फिरत राहतो. गुगल मॅप्स वगैरे इतर लोकांनी रेफर केलेलं काही. अच्छा. मी मॅपवर बुकमार्क करून ठेवलेले होते. ओके. आज योग आला, इथे जवळच आलो होतो मी पाहायला आलो. खूप छान राहिलं असेल इथे काही. खूप विरगळ पण इथे बाजूला. बरोबर. तर मंडळी अशा प्रकारे हे जे सिद्धेश्वर मंदिर आहे हे आपण बघितलेलं आहे. आणि आत्ताच आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिराजवळ गेलो होतो. तिथे या मंदिराची मालकी ज्यांच्याकडे आहे पेटकर कुटुंब त्यांच्याकडे गेलो होतो, पण त्यांनी मुलाखत नाही दिली. ॲक्च्युली त्यांनी कधीच ऑन कॅमेरा अशी मुलाखत दिलेली नाही. पण त्यांनी आपल्याला या मंदिराची खूप माहिती सांगितलेली आहे, इतिहास सांगितला, त्यानंतर आमचा मानपान केला. आणि तानाजीने सुद्धा आपल्याला खूप हेल्प केलेली आहे. त्याचं काम सोडून तो आपल्यासाठी इथे आला
आणि दिवसभर थांबला. व्यावसायिक आहे तो, आपल्यापेक्षा जास्त बिझी आहे तो. खूप खूप धन्यवाद तुझे पण. आणि आय होप की तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल आणि या मंदिराची जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, माझ्या परीने जितकी माहिती मला शक्य झाली तितकी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच आपल्याला पुजाऱ्यांनी हे मंदिर ओपन करून दिलं. आता बघू शकता हे जे पुण्याकडचे आलेले होते त्यांना मंदिर आतमध्ये बघता नाही येते, आपल्याला ते बघतासुद्धा आलं. तर हेही आपल्यासाठी लकी ठरलं. तर चला आता भेटूया पुन्हा कुठल्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन म्हणजे आता इथून आपण गंगाधारेश्वर मंदिर आहे इथे जवळच आहे, ते सुद्धा एक प्राचीन मंदिर आहे, तिथे जाणार आहोत. कदाचित ते जर उघडं असलं म्हणजे आपल्याला ते असंच खोलून वगैरे दाखवलं आतमधून तर आपण त्याचासुद्धा ब्लॉग करू. तो तुम्हाला याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा जर तुम्हाला आवडला असेल तर, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.